हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी उद्या मंगळवारी मतदान होणार आहे। त्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे। मतदान प्रक्रियेसाठी जवळपास 2000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संपूर्ण प्रक्रियेसाठी 24 झोनल अधिकारी नेमण्यात आलेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 18,14,277 मतदार आहेत। उद्या होणाऱ्या मतदानासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज राजीव गांधी सांस्कृतिक भवन इथं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची केंद्रनिहाय नियुक्ती करून मतदान यंत्रांसह अन्य साहित्यांचं वाटप करण्यात आलं। मतदान यंत्र प्रत्येक मतदान केंद्रांवर पोहोचवण्यासाठी 28 बसेस, 27 जीप आणि 15 टेम्पो ट्रॅव्हलर अशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती। 16 ठिकाणी 5 पेक्षा जास्त केंद्रे असून त्यामध्ये तारदाळ आणि चंदूरमधील प्रत्येकी एका केंद्राचा समावेश आहे। उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मतदारांना बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक केंद्रांवर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मदतीसाठी अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर मतदान केंद्राबाहेर कार्यरत असणार आहेत। दरम्यान हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमधील शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदान यंत्रांसह अन्य साहित्यांचं आज वाटप झालं। सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोहनी चव्हाण, अतिरिक्त निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अनिलकुमार हेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या साहित्यांचं वाटप झालं। हे साहित्य घेऊन हे अधिकारी आणि कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रांवर रवाना झालेत। तालुक्यात 296 केंद्रांवर मतदान होणार आहे। यासाठी 1758 अधिकारी, कर्मचारी तसंच 36 झोनल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। तालुक्यात 1,58,158 पुरुष मतदार तर 1,58,628 महिला मतदार असे मिळून 3,17,490 मतदार आहेत। मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय।